अनुभवत आहे गावदेवी शिरवणे विरुद्ध भूमी 11 बोनकोडे या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय. त्यामुळे सलामीची जोडी तुम्ही पाहताय गावदेवी शिरवणे या टीमची. महबूब शेख आणि जितेश नॉन स्ट्रायकिंग इनला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. स्टार्ट टू द गेम. बॉलिंगसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक मोहन दीक्षित. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक विकेट टेकर गोलंदाज, ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. मोहन दीक्षित आला बॉलिंगसाठी. समोर महबूब शेख. पहिला बॉल, लेट अस प्ले. पहिलाच बॉल शफल झाला, त्यानंतर ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळलं नाही आहे. बॅट अँड बॉलचं पडल्यानंतर बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. खरं तर धीम्या गतीने टाकलेला बॉल. मोहन दीक्षित ज्याच्याकडे कटर सुद्धा आहे, धीम्या गतीने बॉल सातत्याने टाकतो. यावेळेस लेग कटर पण तो फुलटोस गेलाय. 2 धावा चोरल्या. इथे रनआउटची संधी होती. फेकी खराब आहे विघ्नेश पाटील यांची. ऑन दी स्टंप जर फेक आली असती तर कदाचित जितेशची कहाणी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली असती. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत महबूब शेखच्या बॅटमधून. 2 रन आपलं खातं उघडलं महबूबनं आणि सिंग 2 रन संघाचा श्री गणेश होत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 2. हो, आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा, याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. लेग कटर चांगला टाकतो धीम्या गतीनं, हलकासं बोट फिरवतो मोहन दीक्षित. आणि हे या चेंडूचा उलगडा जास्त फलंदाज समजत नाहीये. इथेही बीट झालाय महबूब. ओहो, यावेळेस पॉप कटर. इथे रन कॅच इटचा कॉल आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न होता परंतु पोहोचला नाही तिथे. त्यामुळे आणखीन 2 धावा ते मिळत आहेत महबूबला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 4. चार बॉलचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड ते रन आहेत 4. ओ वाईड यॉर्कर. इथे फुटवर्क नाहीये महबूबचं. अगोदरच मन बनवतोय, स्थान बनवतो, परंतु मोहन दीक्षितनं पूर्ण रीड केला मी म्हणेन महबूब शेखला. फलंदाजाच्या मुवमेंटवरती बॉल हिट केले जातात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगला प्रवास या ओव्हरचा मोहन दीक्षित यांचा. आता समोर दिलाय, बीडॉन आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय आणि लॉंग ऑनला क्लिअर करत चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलाय महबूब शेखच्या बॅटमधून. हा या स्पर्धेतला या मॅचचा पहिला चौकार. त्याच दरम्यान ऐरोली कोलीवाडातील अनेक आमचे परममित्र आलेत. त्यामध्ये करण मडवी असतील, प्रणित मडवी असतील, जितू म्हात्रे असतील, हर्षद मडवी, हे सगळीच आमचे परममित्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. वेलकम सहर्ष स्वागत आहे नाईक चषकमध्ये. मी अक्षय म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय करण मडवी यांचा सन्मान करावा. क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. ऐरोली कोलीवाडा गोविंदा पथकमध्ये देखील ही मंडळी सातत्याने पाहायला मिळते. दोस्तीच्या दुनियेतले राजा माणूस आहेत. ज्या ज्या वेळेस तुम्ही ऐरोली नगरीमध्ये जाल त्या वेळेस चला आपण पाहुणचार करूया असा नेहमीच त्यांच्याकडून संदेश असतो. प्रणित यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातील. हे सगळेच आमचे जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे मित्र आहेत. त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. माऊली टर्फचे प्रोपरायटर आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे जितू म्हात्रे यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. जितू म्हात्रे माऊली टर्फचे प्रोपरायटर
आज त्यांचा देखील सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेच्या निमित्तानं झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश देऊन एक छोटंसं रोपटं देऊन तुम्हाला तुमचं हार्दिक स्वागत आहे. हर्षद मडवी एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. ज्या ज्या वेळेस त्यांच्याचबरोबर तुम्ही राहाल त्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. इतकं दिलदार आणि तितकंच मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. नाईट चषक या स्पर्धेमध्ये या सगळ्याच मंडळींचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच आपल्याला पाहायला मिळाला जितेशच्या बॅटमधून. सध्या तरी सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. विघ्नेश पाटीलवरती आक्रमण, पहिल्या बॉलवरती चौकार आणि या बॉलवरती 2 धावा जोडल्यात जितेशनं. या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 14 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 8, तिथे विकेट आली नाही आहे. आणि या ओव्हरमध्ये सध्या तरी 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा घेत 6. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पंचांचा इशारा ते वाईट बॉल, परंतु 1 रन चोरली. दिवसा ढवल्यात चोरी जाते होते ती ही धावांची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 रनना त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती आतापर्यंत 16 रन 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना भूमी 11 भोनकडे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय गावदेवी शिरवणे असा सामना आहे. भूमी 11 भोनकडे टीमनं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बॅटची कडा घेतली, परंतु काय विकेट किपिंग आहे. जरी हाताने अडवता आलं नाहीये, परंतु स्वप्नील नाईकचं कौतुक व्हायला पाहिजे. आज क्रिकेटमध्ये फुटबॉल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. अगदी डाव्या पायानं बॉलला स्टॉप केलाय. आपल्या टीमसाठी धाबा बचवल्यात. डॉट बॉल आलाय. विघ्नेश फार इनकडून गोलंदाजी करतोय. ओहो, थांबला. वेट अँड वॉचचा फटका तुम्ही पाहताय. महबूबचा ऑन साइडला. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. रनआउटची संधी आहे. गरज नव्हती धाव घ्यायची. इथे आता धोका गावदेवी शिरवणे टीमला. जितेश रनआउटच्या रूपानं आउट होतोय आणि पहिला धक्का गावदेवी शिरवणे टीमला लागलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 1 गडी बाद 17. बॅटर आता सागर सिंग बॅटिंग चाललाय 4 क्रमांकावरती. या ओव्हरमध्ये शिकार केली विघ्नेश पाटीलनं. या ओव्हरमध्ये एक रनआउट मिळाला. या ओव्हरमध्ये महबूब शेखची शिकार विघ्नेश पाटीलनं केली. वार सपासप वार केले आणि फलंदाजांना केला गार. टीमची धावसंख्या 17. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट. पहिली दा वेगाने मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉलवरती गेलेत. एकच धाव इथे मिळते. फलंदाज सागर सिंगला. सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि सिंगल बरोबर ओव्हरची सुद्धा समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी शिरवणे या टीमची धावसंख्या आहे स्कोरवरती 2 गडी बाद 18 धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8, या ओव्हरमध्ये आल्या 10 रन. 2 षटकांचा खेळ संपला. नाईक ट्रॉफी तुम्ही पाहता. ऐकूया पुन्हा एकदा एक डीजे
एक इमर्जिंग खेळाडू. या खेळाडूचा चर्चा भरपूर आहे. यंदाचा टेनिस संघम या खेळाडूंना गाजवलाय. अनेक स्पर्धामध्ये काय गोलंदाजी केली. जे लिजेंड खेळाडू आहे सर्वाधिक प्रचंड वेगाने ज्यानं 1980चं शतक क्रिकेटचं गाजवलंय तेच मोनकडे गावचे जगदीश म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. बॉलिंगसाठी आलेत. ओहो, पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यामुळे बघूया आता अंपायर 22चा इशारा देत आहेत. सिंगलनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 19 धावा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आतिश डेकोरेटरचे प्रोप्रायटर विक्रम वेटा आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठाकडे प्रस्थान करायचं. आपला तिथे विजन नेचरच्या वतीनं आम्ही एक विशेष सन्मान करणार आहोत. पुलरलेनचा बॉल बॅटला अगदी स्लाइस करून चालला बॉल. आता पॉइंट बीट झालाय परंतु थर्डमॅनला बॅकअप करत असताना मोहन दीक्षित पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा काय वाचू शकला नाहीये. 2 धावा इथे मिळत आहेत. फलंदाज अनिकेतला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत जर पाहिली तर 21 धावा झालेत. ऋतिक म्हात्रे कॉमेंट्री बॉक्स इन कडून पुन्हा एकदा अनिकेतसाठी तयार. बॅकफुटला जात असताना पंच केलाय परंतु इथे कव्हर्सला चांगली फिल्डिंग. एक हाताने अडवण्याचा प्रयत्न होता. हाताला चटका देत बॉल त्याच्या मागे केला. लॉंग ऑफला माजिद बलौज होते. बॅकअपसाठी आले तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात अनिकेतला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 23 धावा झालेत. 23. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना ओ फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि काऊ कॉर्नरच्या वरून बॉलला उडवलाय. अनिकेतच्या बॅट मधून या मॅचचा पहिला षटकार आलाय. बॉल सीमा पार. सिक्सर. एकोणतीस धावा झाल्या. 29. ऋतिक म्हात्रेच्या विरोधामध्ये एक आक्रमण, एक हल्ला बॉल केला अनिकेतनं. ही लाईन चांगली आहे. पुलरलेनचा बॉल ट्राय केलाय. इथेही गॅप मध्ये बॉल चाललाय. स्वीपर कव्हर चाललाय आता डीप पॉइंट कडे. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केलेल्या आहेत अनिकेतनं आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 31 धावा झाले. 31. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत या ओव्हरचे 5 बॉल संपलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अनिकेत चांगल्या टच मध्ये आहे. बॉटमहँडचा चांगला वापर केला. ज्या ज्या वेळेस त्याला गरज पडली त्यावेळेस मात्र बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. हो फुल टॉस लॉंग लेगला हुक केलाय आणि गॅप मधून बॉलाचा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून. खराब षटक इथे ऋतिक म्हात्रेचा. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये ऋतिक म्हात्रेने धावा खर्च केल्या 17. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत गावदेवी शिरवणे टीम बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 35 धावा. उद्या होली आहे कमिंग सोन आणि आमचे डीजे मास्टर आताच तयार झालेत. आज होली उद्या पोली. आगरी कोली बांधवांचा सर्वाधिक मोठा सण
आणि आमच्या कोपरकेरणे गावची परंपरा आहे, एक गाव हे खोली. गेली अनेक वर्ष, 100 पेक्षा जास्त वर्ष झाली, एक गाव एक होली असा एक सामाजिक कार्यक्रम त्या होली मैदानामध्ये साजरा केला जातो. ओव्हर नंबर आता 4 मध्ये बॉलिंगसाठी जितेश राऊत आलाय. लास्ट ओव्हर मध्ये पहिलाच बॉल लेग कटर करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, थर्डमॅनला चांगली फिल्डिंग होते, धाव येणार नाहीये, चांगली फिल्डिंग आहे. डॉट बॉल आलाय पहिला बॉल जितेशचा. 3.1 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती बॅटिंग करत असताना गावदेवी शिरोने टीम 2 गडी बाद 35. पुन्हा एकदा जितेश ओव्हर द विकेटने, पुन्हा एकदा ऑफ कटर केला परंतु बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ पोचलाय का? ओ पोचला परंतु त्याच्या अवाक्या बाहेर आणि लॉंग ऑफला बीट करून चालला बॉल सीमारेषा पार. येतोय सागरच्या बॅटमधून षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 41 धावा, 41 ऑन बोर्ड. ओहो, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नाही. मिड विकेटला डीप मध्ये आता खूप चांगलं प्रोटेक्शन आहे विघ्नेश पाटील यांचं. एक धाव इथे मिळते सागर सिंगला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 42. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी तयार यायचा. काव्या कोपरी आणि त्यांच्या विरोधामध्ये दिविशा ऐरोली, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला टॉस साठी समोर व्यासपीठाकडे जायचं आहे. या इनिंग ब्रेक नंतर मात्र लगेच टॉस केला जाईल, याची दोन्ही टीमनं मात्र नोंद घ्यायची आहे. ओ स्लॉग स्वीप करत असताना बॅटच्या टोईनला बॉल लागला आणि मिड विकेटला खूप चांगला झेल विघ्नेश पाटीलनं घेतलाय. फलंदाज बाद होतोय. अनिकेत जो हैदोस बॅटिंग करत होता मैदानामध्ये त्याचा खेळ संपवला जितेश राऊतनं. फलंदाज बाद. चांगले संगीत तुम्ही पाहताय. आमचे प्रसिद्ध भजनी बुवा रितेश पाटील यांच्या मुखातून हे संगीत गायले. आमचे कोपरकेरण्याची शान. नवीन बॅटर आता तिसरी विकेट गमावली 42 आकड्यावरती. पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न, कॅच हिटचा कॉल आहे, बॉल हवेत आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला गेला, एक टप्पा घेत बॉल अडवलाय. तोपर्यंत एक धाव इथे मिळते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 43. या ओव्हरमध्ये स्कोर दाबलाय, ब्रेक लावलाय जितेश राऊतनं. चांगली गोलंदाजी करत असताना चांगला लेग ब्रेक, इथे स्विच हिटचा फटका, वा अफलातून बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती ठोकलाय. सागर सिंगनं ठोकलाय षटकार. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय आणि पहिला डाव संपत असताना गावदेवी शिरवणे या टीमनं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 आणि 50 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. भूमी 11 भोनकोडे या टीमच्या समोर 52 बिन. चला काव्या 11 कोपरी आणि दिविशा ऐरोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार आहे. दिविशा 11 ऐरोली. चला दिविशा 11 ऐरोली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत आणि आमचे ऐरोली कोलिवाड्यातील सगळेच आमचे मित्र आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि काव्य 11 कोपरी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की लगेचच आपण टॉस साठी यायचं आहे, कारण की दिविशा 11 ऐरोली टीमचा कॅप्टन त्याने रिपोर्टिंग केली आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे मॅन्डेटरी असेल, त्यामुळेच काव्य 11 कोपरी टीमचा कॅप्टन प्लीज या.
काव्या 11 कोपरी टीमचा कॅप्टन कॉल असेल की टॉससाठी या. चला काव्या 11 कोपरी टीम आपला संघ इथे दिसत नाहीयेत लक्षात घ्या, कारण दिबिशा ऐरुली टीम ऑलरेडी 1 तास अगोदर आले. मगाशी अजिंक्य लाडू आम्हाला भेटला होता. त्यामुळे मित्रांनो क्रिकेटकडे थोडंसं ध्यान द्या. क्रिकेट जपलं पाहिजे. क्रिकेटमध्ये शिस्त ही पुढे न्यायला पाहिजे. मगाशी सकाळी आम्ही उल्लेख केला की नवी मुंबईचं क्रिकेट आम्हाला सुद्धा वाटतंय की पुढे जावं, सुधारावं, कारण पहिल्या मॅचमध्ये भरपूर उशीर झाला. चला काव्या 11 कोपरी टीमचे कॅप्टन योगेश चला या लगेचच कॅप्टन पाठवायचं आहे. टॉससाठी जाऊया. अक्षय करण मडवी असेल, प्रणित असेल, हर्षद असेल आणि जितू म्हात्रे प्लीज आपल्या शुभस्ते केलं जाईल टॉस. काव्या 11 कोपरी वर्सेस दिविशा 11 ऐरोली. अजिंक्य लाडू आणि काव्या 11 कोपरी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. टॉससाठी आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. आमचे सगळेच ऐरोली कोलिवाडातील मित्र करण मडवी असेल, चितू म्हात्रे असतील, प्रणित असेल, हर्षद असेल आणि विजन ग्रुपचे आदरणीय अक्षय म्हात्रे देखील पाहायला मिळतील. टॉस केला जाईल. टॉस मी एक्सप्लेन करतोय, जितू इकडे द्या. नाईक चषक आहे किंवा विजन नेचर ग्रुप हे तुम्हाला कॉल करायचं आहे. जितू म्हात्रे यांचे शुभ हस्ते टॉस केलं जाईल आणि कॉल करतील दिविशा 11. नाईक चषक कॉल केलं आणि नाईक चषक आलाय. अजिंक्य काय म्हणाल, टॉस जिंकला काय निर्णय असेल? टॉस जिंकला आता विचारून सांगतो. कसं वाटलं मैदानामध्ये येत असताना, काय सांगाल ही संपूर्ण स्पर्धा बघत असताना? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि संकल्पना पण खूप चांगली आहे, कारण की डॉट बॉल आला की IPL सारखी संकल्पना आहे की आपण झाडं लावणार आहात करून, ही एक संकल्पना खूप चांगली आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे आणि मान्यवरांचा देखील आभार मानतोय. टॉस जिंकला दिविशा 11 ऐरोली टीमने आणि निर्णय घेतलाय. अजून निर्णय पेंडिंग आहे. जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. ओव्हर टू उमेश. चला आता 50 धावांच्या लक्ष्याचा भूमी 11 बोनकोडे टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. एक तंत्रशुद्ध फलंदाज जितेश राऊत लेदर क्रिकेटचे धडे देतो. लेदर क्रिकेट चांगला खेळत आलाय आणि एक स्टायलिश, एक आक्रमक एक खेळाडू आहे आणि त्याच्या जोडीला विनीत दलवी. ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेटमधली ही एक मातब्बर, एक नामांकित जोडी आहे आणि बॉलिंगसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून प्रणित जोशी आलाय. एक फ्रंट लाईन गोलंदाज गावदेवी शिरवणे टीमचा पॉवर प्लेचं षटक घेऊन पहिला बॉल जितीशसाठी. पहिला बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडला विकेट कीपरसाठी. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अभंतर धाबेनं मात्र संघाचा श्री गणेशा झालाय. 50 करायचे आहेत म्हणजे 12.5 च्या धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. चांगला स्कोर आहे. एक फायटिंग स्कोर सेट झाला या मॅचमध्ये. 50 धावा सोप्या नाही आहेत. तुम्हाला असं वाटेल की भूमिपुत्र क्रीडांगण 360 आहे, आम्हाला धावा किती येऊ द्या, धावा काढता येतील, परंतु नाही, असं नाही आहे. बॅकफुटला जाऊन मात्र रीच पर्यंत पोहोचला होता बॉलच्या, परंतु हा बॉल सुद्धा पंचांनं दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 2. अजूनही लिगली बॉल पडलेला नाही आहे. चांगला फटका, बॉलला उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. जितेशच्या बॅटमधून सिक्सर.
प्रणित जोशी. बॅकफुटला जात असताना हापांपूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग फारसं जुळलं नाहीये या फटक्यामागे जितेश राऊतचं. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे जितेश राऊत. याच्याकडे चहू बाजूला फटक्या मारण्याची क्षमता आहे. त्याच्या भात्यामध्ये अनेक फटक्यांची अगदी बौछार आहे. मग बॅकफुट पंच, बॅकफुटला जाऊन पुलचे फटके, बॅकफुटला जाऊन अगदी लॅप स्वीपचे फटके चांगले मारतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगल्या गॅप मधून आता शतरक्षक धावतोय, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे विनीत दलबीच्या बॅट मधून येतोय. नाईक ट्रॉफी क्रॅकिंग चौकार. प्ले चांगला फोडलाय. प्रणित जोशीवरती आक्रमण. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 13. ओ बॅटची कडा घेतली, मागे चाललाय. विकेट किपरची एक चांगली किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथे धाव येणार नाहीये. डॉट बॉल आलाय प्रणित जोशीकडून. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आता 13 झाल्यात. पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागलाय. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न झालाय बिडॉनच्या शतरक्षकाचा, परंतु अपयश आलंय. हिट झाला नाहीये, त्यामुळे 1 धाव इथे कंप्लीट झाली आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धाव आल्या आहेत. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भूमी 11 भोनकोटी टीम बिनगडी बाद 14. नंबर 2 मध्ये फार हिंड कडून आता तयार होतोय. जिन्मय जोशीला मात्र पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिक साठी. प्रथमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जिन्मय जोशी या गोलंदाजासाठी. पहिलाच बॉल अबे फ्रॉम द बॉडी. कटरचा वापर. स्विंग इन द मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा शेंडूनं वळण घेतलं आणि बीट करून चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नव्हतं विनीतचं या फटक्यामागे, त्यामुळे बीट झालाय. दुसरा बॉल स्लॉट मध्ये, परंतु टायमिंग बघावं लागेल. ओ टायमिंग चांगलं झालाय. टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय. हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. रिप्ले. पहिला बॉलच्या तुलनेनं हा बॉल पुढे टाकला. अगदी 2 ते 3 मीटर अंतरावर होती क्रीज पासून. हा पोवाली अगदी ओव्हर पिच बॉल आणि विनीत दलबी सोडणार नाहीये. पहिला बॉल चांगला होता. 6 मीटरच्या अंतरावरून त्यानं चेंडूला वळण दिलं होतं, पण तिथे सक्सेस झाला होता जिन्मय, परंतु हा बॉल ओव्हर पिच आहे. शफल झाला, त्यानंतर हुक केलाय. त्याला माहिती आहे ही रिकामी जागा आहे. लॉंग लेगच्या भरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. पुण्याचा बाप्पा.
बोलवली जाते. जिन्मय जोशीला आता कानमंत्र दिले जात आहेत, कारण 3 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केलेले आहेत. या ओव्हरमध्ये 10. टीमची धावसंख्या सध्या स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहताय 24 या आकड्यावरती 24 विदाउट लॉस. म्हणजेच काय तर पहिल्या गड्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते बोनकोटे टीमकडून. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेस झाला आणि बॉलला फेकून दिलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. चौकार. सामना मध्यंतरी संपेल. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. ओ हा बॉल चांगला आहे. ही लेंथ चांगली आहे. जशी पहिल्या बॉलवरती लेंथ होती ती लेंथ वापरली आता जिन्मयनं. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळाली या बॉलमध्ये. पुन्हा स्विचचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. 1 रन इथे मिळताना दिसेल. ओव्हर थ्रो झाली आणि तसे लगेच 2 धाबा चोरल्या. हेच तर खरं क्रिकेट असं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा पद्धतीनं ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 15च्या सरासरीनं धावा आल्या 30. म्हणजे आता 12 बॉलमध्ये अजूनही धावांची गरज आहे 20. 12 बॉल आणि इथून धावा करायच्या आहेत भूमी 11 भोनकडे टीमला 20. बारा बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला पॉवर प्ले चांगला फोडलाय. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा उभारल्या होत्या. जितेश राऊत आणि विनीत दळवीनं. त्यानंतर या ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 16. म्हणजेच दोन्ही ओव्हर भूमी 11 भोनकोटे टीमच्या नावावरती राहिलेत. आता सागर सिंग आल्या बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉलमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. भूमी 11 भोनकोटे टीमला जिंकण्यासाठी. समोर आहे जितेश राऊत. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर साइडनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या 2 इनला बॉल लागलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे जिन्मय. फेकी केली जाईल. इथे एक धाव थांबवला जितेशनं. कुठली जोखीम घेतली नाही. जितेशला जाणीव झाली की ही रन घेतली तर मात्र धोका होऊ शकतो आपल्या टीमसाठी. त्यामुळे विनय दलवीला थांबवला अर्ध्या रस्त्यामध्ये. या सिंगलनं टीमची धावसंख्या 31. आता 11 बॉल 19 धावांची गरज आहे. ओ चांगला बॉल आहे. बॅकची कडा घेतली. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय सागर सिंगनं भूमी 11 भोनकोटे टीमसाठी. विनीत दलवी बॅक टू द पॅव्हिलियन. आता बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय विघ्नेश पाटील. 10 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धाबा करायच्या आहेत विजयासाठी. कोणी सामना संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो गावदेवी शिरवणे या टीमचा. कारण क्रिकेटमध्ये वार पलटवार आपण पाहिलेत. मगाशी 1 बॉलमध्ये 1 रन निघाली नाहीये वाशी रॉयल्स या टीमला. हा बॉल पडल्यानंतर खाली राहून गेला. विघ्नेशला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. सागर सिंग आता मॅचची कहाणी बदलत चाललेली आहे. अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉलमध्ये आता धावा करायच्या आहेत 19 धावा. 19
सामना सोपा राहिला नाहीये बोनकोडे टीमसाठी. 9 बॉल 19 धावा. हा बॉल सोडल्यापर्यंत विकेट किपरनं लाईन मिस केली. इथे रनआउटची संधी होती, फेकला असता तर, परंतु नाहीये. व्हाईट +1 2 धावा. अंपायरचा इशारा येतोय, त्याच्यामुळे आता हे 2 धावा लेस होतील. आता 17 करायचे आहेत 9 बॉलमध्ये. 9 चेंडू आणि 17 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. समोर आहे आता जितेश राऊत बॅटिंगसाठी सज्ज झालाय. सागर सिंग, ओ कडक मारलाय, बेधडक मारलाय आणि थेट गेलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. बॉल सीमारेषा पार येतोय जितेशच्या बॅट मधून. एक ट्रॉफी षटकार सामना आता खेचून आणलाय. समोर फोर्स केलाय जितेशनं. हा फटका खेळत असताना ऑन दी अप. हे फटके सोपे नाहीये मारणं. आणखीन एक डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफने पकडला जाईल जितेशनं. फलंदाज बाद होतोय जितेश. विनंती करतोय की आपण मंचावर या. स्वप्नीलजी नाईक यांना विनंती करतोय. समाजसेवक आणि त्यांचं देखील फ्लेक्स पाहू शकता नाईक चषकच्या दरम्यान. त्यांनी देखील काल उपस्थिती आम्हाला दर्शवली होती आणि आज देखील ते उपस्थित आहेत मैदानामध्ये. तुम्हाला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. 7 बॉल आणि 11 धाबांची आवश्यकता. सामना आता बनलाय. टीम हडल केली जाते. गावदेवी शिरवणे टीम कडून एक प्लॅनिंग केली जाते. 7 बॉलमध्ये 11 रोखाच्या कशा. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एक लिजेंड खेळाडू माजिद बलोच बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये चाललाय. 2 धक्के दिलेत. सागर सिंगनं मात्र कमाल केली. सागर सिंगनं जितेश राऊतला बाद केला. त्या अगोदर जितेश राऊतनं वार केला होता एक षटकार मारत, परंतु इथे पलटवार दाखवलाय. 7 बॉल, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती मॅचची खाणी थोडीशी निर्भय असेल. बघूया आता कसं रिॲक्ट होतोय माजिद बलोच या बॉलवरती. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाली नाही. पहिली धाब बेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. विघ्नेश धावलाय आणि ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबांना आपलं खातं उघडलंय माजिदनं आणि या 2 रनच्या मदतीनं आता ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भूमी 11 बोनकडे टीमची धावसंख्या आहे. स्कोर बुडते 41 धाबा, म्हणजे आता 6 बॉल. संगीत तुम्ही ऐकताय. आज स्वप्नील नाईक साहेब तो सुद्धा आता तरुणांचे आयडॉल झालेत. अनेक मित्र परिवारांचा गरडा आता स्वप्नील नाईकच्या आजूबाजूला आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता धावा करायचे आहेत 9. रोहित पाटील आलाय. पहिला बॉल फुलटोस. बॉल हवेत आहे. खबरचा क्षेत्ररक्षक धावला होता उलट्या दिशेने, परंतु नो मॅन्स लँड्स मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धाबा विघ्नेश पाटीलच्या खात्यामध्ये जातात आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 43, म्हणजे आता इथून धाबा करायच्या आहेत 5 बॉलमध्ये 7. 5 बॉल आणि 7 धाबांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. इथूनही वार होऊ शकतो, पलटवार होऊ शकतो.
हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. मगाशी एक बॉलमध्ये एक रन झाली नाहीये वाशी रॉयल्स या टीमला. ओ टप्पा पडल्यानंतर अगदी सबमरीन पाणबुडी सारखा मात्र खालून गेला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये एक एक डॉट बॉल. आता दबाव वाढेल. 4 बॉल 7 करायचे आहेत. विघ्नेश आहे तोपर्यंत ऑन आहे मॅच, कारण विघ्नेशनं असे अनेक मॅचेस फिरवलेत. 4 बॉल 7 रनची गरज आहे. पुन्हा एकदा पायावरती बॅटवरती लागला बॉल. एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये. आता 3 बॉल 3 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. सामना भरपूर रंगत चाललाय. पहिल्या मॅचची कहाणी आपण बघितली. हमजा खान अगदी अर्धशतक झलकवलं या स्पर्धेतलं पहिलं, परंतु त्याला सामना जिंकू देऊ शकला नाहीये, जिंकता आला नाहीये. हेच तर क्रिकेट आहे. 3 बॉलमध्ये आता 6 करायचे आहेत. समोर आता माजिद, कारण विघ्नेश पाटीलनं आता रिप्लेस केलंय माजिदसाठी स्ट्रायकिंग इनला. ओ बाउन्सर केलाय. ठप्पा पडल्यानंतर बाउन्सर आणि स्क्वेअर लेगचे पंच आता सांगतायत व्हाईट बॉल आहे. 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग सुद्धा दिली जाते. चला, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन, लक्षात घ्या. कुठल्याही टीमला DRS सिस्टीम नाहीये. हा स्पर्धेतला नियम आम्ही सातत्यानं पहिल्या दिवसापासून सांगतोय. काही प्रॉब्लेम झाला, काही शंका आल्या तर ऑनफिल्ड पंचांनाच मात्र TB अंपायरची मदत घेण्याचा अधिकार आहे. तीन चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 5 रन हे समीकरण या मॅच मध्ये. प्रणित निघालाय बॉलिंग साठी आणि समोर आहे माजिद, बलौज. यावेळेस क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चालला अगदी बंदुकीतून सुटलेल्या गोलीच्या वेगाने. बॉल सीमारेषा पलीकडे. मध्ये काय फटका होता यार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. म्हणून क्रिकेटमध्ये वय हे फक्त नंबर असतं मित्रांनो. माजिद बलोच सध्या 40+ क्रिकेट खेळतोय, तरी सुद्धा असा फटका, अगदी अद्भुत फटका माजिदनं मारलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 2 बॉल 1 रनची गरज आहे. आता फिल्डिंगची प्लेसमेंट तुम्ही पाहू शकाल. ऑन साइडला फ्लिक केले तर रनआउटची संधी आहे. ओ खराब कलेक्शन. आणि इथे मात्र जर कलेक्शन झालं असतं तर आणखीन सामना वाढत चालला असता, परंतु हा सामना जिंकलाय भूमी 11 बोनकोडे टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलाय. 10 बॉलमध्ये